व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेमक जय शिवराय, जय श्रीराम. मध्यंतरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एक संयुक्त पत्रकार परिषद झाली, संयुक्त मुलाखत झाली. ऍक्च्युली तो फारच होता, ते एक नाटक होतं. असो, पण यामध्ये बोलता बोलता राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला की हे परप्रांतीयांचे जे लोंढे येत आहेत त्याचं काय करायचं, विशेष करून हे लोंढे उत्तर प्रदेशातून येत आहेत. असा तो एकंदर सूर आहे. म्हणजे हे भय्ये लोक मुंबईत येत आहेत आणि मग मराठी माणूस कसा मागे पडत चाललाय, त्याची कशी पिछेहाट होतीये, असं काहीसं एक वातावरण तिथे तयार झालं होतं, ज्यावर राज ठाकरे यांनी देखील भाष्य केलं. याच्या पुढे जो नुकतंच अमित ठाकरे म्हणजेच राज ठाकरे यांचे युवराज अमित ठाकरे यांनी एक विधान केलेलं आहे आणि ते चमत्कारिक विधान आहे. म्हणजे ठाकरे परिवाराने ठरवूनच ठेवलंय का की आम्हाला तुमची मतच नकोय किंवा आम्हाला बीएमसीच्या निवडणुकीमध्ये जोरदार तोंडावर पाडायचंय, आम्हाला ही निवडणूक हरायची कुठल्याही परिस्थितीमध्ये. विषय थोडासा गंभीर आहे मित्रांनो, त्याच्यामुळे थोडा काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा. मी काय फार मोठा किंवा लंबा व्हिडिओ बनणार नाहीये आणि आजच्या व्हिडिओमधून काही आवाहन सुद्धा नाहीये. त्याचं कारण असं आहे की जे जे लोक आपला व्हिडिओ बघतात रेग्युलरली त्या सगळ्यांना माहित आहे की आपण कोणाकोणाची कशी कशी काय काय मदत करत असतो. इथून पुढेही आपले उपक्रम चालूच असणार आहे. काही विद्यार्थ्यांसाठी आपल्याला आता कॉम्प्युटर्स घ्यायचे आहेत, तेव्हा ज्याला जे काही शक्य आहे ते दिले गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुम्ही योगदान पाठवू शकता. त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला लगेच पावती मिळून जाईल. आता अमित ठाकरे यांचं चमत्कारिक विधान काय आहे ते ऐका. अमित ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की आमची सत्ता जर मुंबईत आली, म्हणजे बीएमसी मध्ये जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची जर सत्ता मुंबई महानगरपालिकेमध्ये जर आली तर उत्तर प्रदेश मधून येणाऱ्या सगळ्या गाड्या आम्ही बंद करून टाकू. आता बोला, काय बोलावं याला. उत्तर प्रदेश मधून ज्या गाड्या येतात त्या काही महाराष्ट्र रेल्वेच्या अखत्यारीत नाहीत. बरं, मुळात रेल्वे डिपार्टमेंटच जे आहे ते केंद्राच्या अखत्यारीत आहे आणि ते कसं बंद पाडणार बरं आपण. बरं, यांचं म्हणणं असं आहे की उत्तर प्रदेश मधून जे लोंढे येत आहेत ते आम्हाला थांबवायचे. हे जे बिहारी लोक येत आहेत, भय्ये लोक येत आहेत, हे आम्हाला सगळं थांबवायचंय. आणि म्हणून बिहारमधून उत्तर प्रदेशातून ज्या गाड्या म्हणजे ज्या ट्रेन्स मुंबईमध्ये एंटर करतात त्या आम्ही बंद करून टाकू. म्हणजे हे लोंढे थांबतील, हे लोक मुंबईत येऊच शकणार नाहीत. असं काहीसं विधान अमित ठाकरे यांनी करून टाकलं. याच्यानंतर एक खास व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे मित्रांनो, संजय राऊत यांचा. राऊत नेमकं या व्हिडिओमध्ये काय बोललेले आहेत ना, तो एक एक शब्द काळजीपूर्वक ऐका. तुम्हाला राऊतांचा चेहरा जर बघायचा नसेल नका बघू, ऐका. मस्त आहे. आणि ज्या पद्धतीने संजय राऊत यांनीच ठाकरेंना अडचणीत आणलेला आहे आणि किती मोठ्या अडचणीत आणलेला आहे तो हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला लगेच जाणवेल. बघून घ्या व्हिडिओ. संजय राऊतांनी ठाकरेंना खड्ड्यात घालण्याचं ठरवलंय का? कारण ठाकरेंचा परप्रांतीयांविरोधातला अजेंडा पूर्णपणे हाडून पाडणारं राऊतांचं हे वक्तव्य ऐका. कुछ ठाकरे परिवार उस वक्त मुगल काल में वहाँ बसे थे, मगध में. फिर उनका ऊपर जो अन्याय हुआ, अत्याचार हुआ, वहाँ से वो कुछ परिवार
मध्य प्रदेश में भोपाल में गए, कुछ ओडिशा में गए। संजय राऊतांच्या या वक्तव्याला प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचाही आधार आहे. ठाकरे हे मूळचे बिहारमधील मगध प्रांतातले. इथं अत्याचार झाल्यानंतर यापैकी काही जण मध्य प्रदेशात तर काही कुटुंब ओरिसात गेले. ठाकरे हा परिवार मूळचा मध्य प्रदेशातला. पण हे महाराष्ट्रात कसे आले तर भोपाळ मधल्या मुघली राजांची मर्जी काही कुटुंबांवर होती. त्यापैकी काही जण जहागीरदार झाले, कुणी सरदार झाले तर कुणी लेखक झाले. प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे उत्तम लेखक आहेत. हा इतिहास पाहिला तर आज महाराष्ट्र म्हणजेच ठाकरे असा अहंकार मिरवणारे ठाकरे मूळचे बिहारचे परप्रांतीय आहेत. मग हा प्रश्न येतो की स्वतः परप्रांतीय असून इतर परप्रांतीयांना महाराष्ट्राबाहेर हाकलणारे ठाकरे कोण? संजय राऊतांनी सांगितलेल्या इतिहासामुळे राज आणि उद्धव ठाकरेंची बोलती मात्र बंद झाली आहे. ऐकलं अमित ठाकरे काय बोलले? बिहारमधून उत्तर प्रदेशमधून जे लोक येतात त्यांना आम्ही थांबवणार आहोत. या व्हिडिओमध्ये संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं ना की मुळात ठाकरे परिवार हा बिहारचा आहे. मगध हे जे हा जो प्रदेश आहे मगध हे तिथं राहायचे आधी. त्यानंतर तिथे त्यांना त्रास झाला म्हणून मग ते तिथून निघाले आणि मध्य प्रदेशामध्ये भोपाळला नेले. भोपाळला गेल्यानंतर तिथले जे शासक होते, आता अर्थात ते शासक सगळे यवनच म्हणजे मुघल वगैरे असेच सगळे जण, पण हे उदारमतवादी होते. थोडेसे कलागुणांची यांना जाण होती. यांच्या दरबारामध्ये गायक असायचे, वादक असायचे, कवी, लेखक, शायर असे बरेच जण असायचे. आणि अशा लोकांवर यांची खास मर्जी होती. आता त्यांनी यांना म्हणजे ठाकरे परिवाराला आश्रय दिला, राजाश्रय दिला. भरपूर बिदागी वगैरे पण मिळाली, पैसे पण चांगले मिळत होते. आणि त्यानंतर मध्य प्रदेश मधल्या भोपाळमध्ये ठाकरे परिवार मुंबईत शिफ्ट झाला, म्हणजेच कुठे महाराष्ट्रात शिफ्ट झाला. आता हे मुंबईतून महाराष्ट्रात जे आलेले आहे म्हणजे मगध बिहार टू भोपाळ, भोपाळ टू मुंबई, हे एकतर ट्रेनने आले असावेत किंवा बसने आले असावेत. अमित ठाकरे काय बोलले? आमची सत्ता आली तर हे परप्रांतीयांचे जे लोंढे येत आहेत हे आम्ही थांबवणार आहोत. म्हणजेच काय की उत्तर प्रदेश, बिहार इथून ज्या गाड्या ट्रेन्स मुंबईमध्ये एंटर करतात त्या आम्ही थांबवणार. एक साधा प्रश्न आहे, फक्त उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश इथूनच येत आहेत का लोक मुंबईमध्ये? आपण परप्रांतीय म्हणतो ना, तर मग परप्रांतामध्ये उत्तरेतले आणखी काही राज्य आहेत की. पंजाब आहे, हरियाणा आहे, तिकडूनही येतातच आहेत ना ट्रेन. किती दाखवू तुम्हाला मी पंजाबी पोरं, हरियाणी पोरं, पोरी जे मुंबईमध्ये आपले फोटो घेऊन, प्रोफाईल घेऊन स्ट्रगल करत हिंडत आहेत ऍक्टिंग करायसाठी, डिरेक्शनसाठी, रायटिंगसाठी. रोजच्या रोज मुंबईमध्ये कमीत कमी 5 ते 10 हजार स्ट्रगलर्स एंटर करतात वेगवेगळ्या प्रदेशातून. बरं, हे आता फक्त उत्तरेतूनच येत आहेत का? नाही, दक्षिणेतून पण येतातच आहेत की, साऊथ मधून येतातच आहेत गाड्या. मग लोंढे सगळीकडूनच मुंबईत येणार. बरं, मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे आणि असं म्हणतात की मुंबई कधीच कोणाला उपाशी झोपू देत नाही. त्यामुळे अनेक जण आपलं नशीब आजमावण्यासाठी मुंबईमध्ये एंटर करतात. अनेकांना घवघवीत यश मिळतं, अनेक जण निराश देखील होतात. मात्र मुंबईचा हा इतिहास आहे, हा ट्रॅक रेकॉर्ड आहे की मुंबईने आजपर्यंत कोणाला उपाशी झोपू दिलेलं नाहीये. काही ना काहीतरी काम मिळतच आणि पोटा पाण्याची व्यवस्था होते, पोटाची खळगी भरण्याची व्यवस्था होते. हा एक मुंबईचा ऑरा आहे. आता पुढचा एक प्रश्न असा आहे की हे जे विधान अमित ठाकरे यांनी केलेलं आहे
यानंतर हे जे उत्तर भारतीय मतदार जे वर्षानुवर्ष मुंबईत राहत आहेत, जे मतदानही करतात, हे यांच्या या युतीला म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला या विधानानंतर मतदान करतील का हो? अजिबातच नाही. साहजिक आहे ना राग येणं. राग येणं स्वाभाविक आहे. म्हणजे यांनी आता ठरवूनच घेतलेलं आहे का की आम्हाला मतदान करायचंच नाही? किंवा याच्यात एक दुसरी शंका आम्हाला वेगळी झालेली आहे, ती म्हणजे राज ठाकरे यांनी या बीएमसीच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचा पोपट करायचा असं तर ठरवलं नसेल ना. म्हणजे यांचे उमेदवार पडले पाहिजे असंच जर काहीच गणित नाहीये ना. त्याचं कारण असं आहे बघा, एकनाथ शिंदे म्हणा किंवा आशिष शेलार म्हणा किंवा देवेंद्र फडणवीस म्हणा, या सर्वांसोबत राज ठाकरे साहेब यांचे खूप घनिष्ठ संबंध आहे. आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती झाल्यापासून यांनी थोडंसं अंतर ठेवलेलं आहे या सगळ्यांपासून, पण ह्या निवडणुकीनंतर हे अंतर परत कमी होणार आहे. मग राज ठाकरे नेमकं यांना मदत करतायत का, म्हणजे शिंदे आणि भाजपला? मग जर नाही, असं जर नाहीये, तर मग अमित ठाकरेंसारखे युवा नेते असे विधान का करत असावेत? थोडंसं याच्या मागे विचार करणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. विषय थोडासा वेगळा होता, काहीतरी ह्यामध्ये बोलावंसं वाटलं आणि तुमच्यासमोर सादर करावं असं वाटलं, म्हणून हा व्हिडिओ करण्यात आलेला आहे. कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुम्हाला जे काही योगदान द्यावं असं वाटतंय ते अवश्य द्या. आपल्याला एका गावातील एका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आणि कार्यालयीन कामकाजासाठी काही कॉम्प्युटर्स द्यायचे आहे. आम्ही आमची तयारी सुरू केलेली आहे. तुम्हाला जर काही योगदान यामध्ये द्यावं असं वाटत असेल तर कृपया दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्ही देऊ शकता. बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम.